बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। जरी भीमराव आहे श्वास त्यांचा, 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 समाजाचं रक्त मुखी घास त्यांचा, समाजाचं रक्त मुखी घास त्यांचा। दलालीत त्यांची गेली हयात, दलालीत त्यांची गेली हयात, जय भीम आहे पण खरा दास त्यांचा, जय भीम आहे पण खरा दास त्यांचा, जरी भीमराव आहे श्वास त्यांचा। लाचारीत जान विकला समाज, लाचारीत जान विकला समाज, तरी भीम वाघ आहे भास त्यांचा, तरी भीम वाघ आहे भास त्यांचा, जरी भीमराव आहे श्वास त्यांचा। बेईमानी त्यांची सीमा पार झाली, बेईमानी त्यांची सीमा पार झाली, कृती सिद्ध झाली आहे नाश त्यांचा, कृती सिद्ध झाली आहे नाश त्यांचा, जरी भीमराव आहे श्वास त्यांचा। फसणार नाही बहुजन समाज,
आता फोल आहे विश्वास त्यांचा, आता फोल आहे विश्वास त्यांचा. जरी भीमराव आहे श्वास त्यांचा, जरी भीमराव आहे श्वास त्यांचा, जरी भीमराव आहे श्वास त्यांचा. समाजाचं रक्त मुखी घास त्यांचा, समाजाचं रक्त मुखी घास त्यांचा. जरी भीमराव आहे श्वास त्यांचा, जरी भीमराव आहे श्वास त्यांचा. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यापासून 20 किलोमीटर अंतरावर वसलेलं केवळ 400 ते 500 लोकसंख्येचं खैरलांजी हे गाव. मानवतेच्या इतिहासात काळ्या अक्षरानं कोरलेलं हे तसंच एक गाव. 29 सप्टेंबर 2006 भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातील काळाकुट्ट दिवस. महाराष्ट्र या पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यात खैरलांजी येथे अमानुष जातीयवादी आणि पाशवी हत्याकांड घडले. संपूर्ण मानवजात हादरून गेली. अशा या हत्याकांड पीडित भोतमांगे परिवाराची ही करुण कहाणी. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. समाजाचं काय गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय गड्या, समाजाचं काय. समाजाचं काय गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय गड्या, समाजाचं काय. आई, मी बकऱ्या घेऊन जातो का आई? अहो ही घ्या पुन्हा चहा. अंधारा रस्ता शेतीचा पीक औंदालय बेस आलं या. हो, यंदा पीक लय बेस आलंय. पोरांच्या शिक्षणासाठी पैशांची अडचण येणार नाही. तुला सांगतो बघ, डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे. जो हे ज्ञान दूध पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हो, बस बस, आता आधी शेतीची काळजी करा, स्वप्न नका पाहू. अहो सारा गाव आपला वैरी आहे. रातभरात कुणी पीकही उपटून फेकलं असेल. कोणाची हिंमत पीक उपटून फेकायला? गेली 15 वर्षापासून आपण त्यांचा अन्याय सहन करत आलो आणि आजही जातीय अधिवेशातून ते आपला छळच करतात. अगाई सिद्धार्थ मामा आलेत. जय भीम मामा. जय भीम दादा. जय भीम, जय भीम. या या काय कसं चाललंय? जय भीम मामा. या बसा. काय कसं चाललंय? बरं चाललंय. शेतात जायला निघालो होतो. पण तुम्ही इतक्या सकाळी सकाळी कसं काय येणं केलं? अहो मी एक निरोप घेऊन आलोय. निरोप? कसला निरोप? मामा घ्या पाणी. प्रियंकासाठी मी एक नवरदेव मुलगा शोधलाय. अरे वा, ही तर आनंदाची बातमी. पण काय करतो पोरगा? मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेत मास्तर आहे. मास्तर म्हणजे शिकलेला आहे चांगला. अहो मुलगी वयात आली ना की उजळायला वेळ नाही लागत. हो. आणि लाखात एक आहे माझी प्रियंका. आणि पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सुंदर आहे. पण मामा ती अजून 17 वर्षाची आहे, म्हणजे अज्ञान आहे. अरे वयाचं आपण नंतर बघू. आपण 1 वर्ष उशिरा लग्न करू, त्यात काय? हो? बरोबर आहे.
अगं आई, पण मला आताच लग्न नाही करायचं ग. अगं वेडी की खुळी, अशी स्थळ वारंवार मिळत नाही. अं, अगं आई, माझं आयुष्यभर लग्न झालं नाही तरी चालेल. मी कुवारीच मरेल. मला आणखी खूप काही शिकायचं आहे. माझे ध्येय, माझे स्वप्न खूप उंच आणि विशाल आहे ग. प्लीज माझ्या शिक्षणात लग्नाचे आडकाटे घालू नका. होय आई, तिला देश रक्षणासाठी सैन्यात भरती व्हायचं किंवा पोलीस ऑफिसर तरी. हो आई, मी आधीपासूनच NCC ची पारितोषिक पुरस्कृत विद्यार्थिनी आहे. माझ्या आवडीच्या क्षेत्रात मला माझा विकास करू द्या. अगं आई, लग्न संसार तर साऱ्याच लेकीबाळी करतात ग. मी सुद्धा तुमच्या आवडीने आणि निवडीने लग्न करणार, पण कधी माझे ध्येय गाठल्यावर, माझ्या स्वप्नांचं शिखर गाठल्यावर. असं शिखर की जेथून सत्तेचं मूळ हलवता येईल, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टीने परिवर्तन करता येईल. मी जगेल तर फक्त समाजासाठी आणि मरेल तर फक्त देशासाठी. होय बाबा, आम्हाला शिकू द्या. आम्हाला परिस्थितीची जाण आहे, पण शिक्षण ही काळाची गरज आहे. ताई बोलली ते सत्य आहे. आम्ही शिकलो सवरलो तर आजही काही ठिकाणी असलेली जातीयतेची मुळं आम्हाला नष्ट करता येतील. आमच्यासारखेच काही ग्रामीण भागात जातीयतेचे चटके सहन करणारे आहेत. त्यावर उत्तम पर्याय म्हणजे शिक्षण. वा रे वा माझ्या भाच्यांनो, तुमचे विचार ऐकून मी प्रभावित झालोय, प्रभावित. आता तुम्हाला योग्य वाटेल ना ते तुम्ही करा, आमचं काहीही म्हणणं नाही. गोतमांगे साहेब, आता तरी शेताकडे निघा. निघतो आता. चला बाबा, चला. मी पण येतो तुमच्या बरोबर. हं, येतो जरा शेतावर जाऊन. तोपर्यंत थांबा, जेवण करून जा. हो हो हो. चल रे बाबा, चल. येतो आई मी. प्रियंका, मामासाठी चहा कर बेटा. बेटा, माझी शिकायची खूप इच्छा होती रे, हो का? पण परिस्थितीला शरण जावं लागलं. असं असं. हा, पैशांची काळजी करू नका. बरं कर्ज बरं, बाजारी झालो तरी हिंमत हरणार नाही. चालेल बाबा. अरे डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांचा आदेश मानला आणि मी शिक्षणाचा प्रयत्न केला. 10वी पर्यंत शिकलो कसं तरी. आता तुम्ही शिका आणि शहाणे व्हा बाबा. पोलीस पाटील घरी आणि भैयाला दारी. अरे ते बाहेर गावचे पोलीस पाटील आपल्या गावात ड्युटी करताय. काय बघतो रे? नाही नाही, काहीच नाही. फुकट आहे का? हो हो हो. तुझा बाप काय करू शकत नाही, तू काय करशील रे? हो हो. चल 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 रे बाबा. चल चल. ड्युटी करताय म्हणे. अरे बाळांनो, मी वेडा नाही रे, मी पागल नाही आणि आणि भिकारी तर मी मुळेच नाही रे. अरे प्लीज प्लीज मला मारू नका रे. मला त्रास देऊ नका रे. पोरांनो प्लीज मला त्रास देऊ नका रे. मला मारू नका रे. मला मारू नका रे. अरे बाळांनो. नमो तस्स भगवतो अरहतो समा
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. बाबा, ही पोरं मला वेडा म्हणून चिडवतायत, पागल म्हणून मला कुणी दगड मारतायत. दिशाहीन समाजाची भरकटलेली पोरं मला वेडा नाही समजणार तर आणखी कोण समजणार आहेत? हो ना? होय बाबा, मी वेडा आहे, खरोखर वेडा आहे, मनोरुग्ण आहे, पागल आहे, पागल. पण बाबा, तुझ्या विचारांनी मी मनोरुग्ण झालोय. तुझ्या लाचार लेकरांनी मला पागल केलंय, पागल. तुझ्या लेकरांची दशा पाहून मी पागल झालोय बाबा, पागल. बाबा, बाबा, मला मान्य आहे आमच्या धम्मात पुनर्जन्माला स्थान नाही, पण 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 तरी सुद्धा पुन्हा एकदा जन्माला या बाबा, पुन्हा एकदा जन्माला या बाबा. पुन्हा एकदा जन्माला या बाबा, पुन्हा एकदा जन्माला या, पुन्हा एकदा जन्माला या बाबा. बाबा, तुमच्या विचारांचा वसा घेऊन मी शिकलो, सवरलो, लहानाचा मोठा झालो आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करू लागलो. माझ्या आईचं, विधवा आईचं मी एकुलते एक पोट्ट बाबा. पण तिलाही मी वाऱ्यावर सोडलं बाबा. आंबेडकरी चळवळीचे डोस पाजत मी गावोगाव उन्हातानात उपाशी पोटी भटकत होतो. आणि तिकडे माझी विधवा बाय माझ्या विना तडफडून मेली बाबा. माझं दुर्दैव की माझ्या बायला एक खांदा सुद्धा मी देऊ शकलो नाही बाबा. माझं जीवन आंबेडकरी चळवळीचा एक भाग झाला होता. माझं जीवन आंबेडकरी चळवळीचा एक भाग झाला होता. लोक मला कार्यकर्ता म्हणू लागले. कार्यकर्ता. बाबा, तुझ्या या निष्ठावंत लेकरांना नेता समजून, आदर्श मानून मी माझं आयुष्य जाळत राहिलो. पण कालांतराने तुझ्या या निष्ठावंत लेकरांचे नकली मुखवटे गळून पडले. डोक्याला बांधलेलं निळं कफन केव्हा सुटलं. स्वाभिमानानं लावलेला निळा टिळा स्वार्थाच्या घामानं पुसून टाकला. भीमगर्जना करणार थोबाड काळानं टरा शिवून टाकलं. स्वाभिमानानं चालणाऱ्यांच्या हाती मी युतीच्या कुबड्या पाहिल्या. युतीच्या कुबड्या. बाबा, तुम्हीच म्हटलंय बाबा की 100 दिवस गुराढोरांसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. आम्ही वाघ तर सोडाच, कुत्र्यासारखं जीवन जगतोय बाबा, कुत्र्यासारखं. बाबा, तुमचा आदेश आम्ही तंतोतंत पाळतोय. तुमच्या ज्ञानानं, तुमच्या श्रमानं साकारलेला हा समतेचा रथ आम्ही निश्चित पुढे नेऊ शकलेलो नाही आणि मागेही ओढला नाही. पण आहे तिथं त्याला मातीत काढण्याचं काम निश्चित आम्ही करतोय. निश्चित आम्ही करतोय. आम्ही जातीयवादी पक्षांशी हात मिळवणी करून
दीन दुबळ्या समाजाला काँग्रेसच्या जळत्या घरात कोंबत आहोत कोंबत. अहो कालपर्यंत ज्याला आम्ही शरद्या म्हणत होतो त्याला आज नाईलाजानं शरदचंद्रजी म्हणावं लागतंय. बाबा, आजवर आम्ही जातीची गुलामी भोगली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांची गुलामी भोगली, कधी सत्तेची गुलामी भोगली, आणि आता हा भरकटलेला समाज जातीवादी पक्षयुतीची गुलामी भोगतोय बाबा. बाबा, तुझ्या काही बेईमान लेकरांनी या बहुजन समाजाचं पार वाटोळ करून टाकलंय. सत्तेच्या लालसेपोटी, स्वार्थापोटी पुन्हा एकदा हा समाज विक्रीस काढलाय. हातात निळा झेंडा घेऊन, भीम रक्ताची आण देऊन साऱ्या भीम सैनिकांना पार दिशाहीन करून टाकलंय. बाबा, या बेईमानांना धडा शिकवण्यासाठी, यांच्या कंबरड्यात लात घालण्यासाठी पुन्हा एकदा जन्माला या बाबा. पुन्हा एकदा जन्माला या. पुन्हा एकदा जन्माला या. पुन्हा एकदा जन्माला या. काय रे सुधीर, फार उदास दिसतोस. तब्येत ठीक नाही का? अरे नाही रे, तब्येत वगैरे ठीक आहे, पण ही गावची लोक आहेत ना, आम्हाला विनाकारण छळतायत. मला सांग, जातीनं महार असणं हा काय गुन्हा आहे का? जाऊ दे रे, लक्ष नको देऊ त्यांच्याकडे. आणि काय रे, ऑक्टोबर महिन्यात तू नागपूरला जाणार आहेस? हो, मीच नाही, आम्ही सर्वजण जाणार आहोत. आणि हो, जरा 2 दिवस आमच्या बकऱ्या जरा सांभाळशीला. नातेवाईकाचं लग्न आहे का? नाही रे, लग्न वगैरे काही नाही. आम्ही नागपूरला जातोय, ते दीक्षाभूमीला, जिथे आम्हाला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली ना, तिथे. ठीक आहे, जा, सांभाळेल तुझ्या बकऱ्या मी. अरे भोकणे, इथं माझा वैर. परवा शेतात बकरी गेली, सारं धान खाल्लं आमचं. नको दादा, नको. ए दादा, कोणाचं म्हणतो रे मारड्या? याद राख, परत जर बकरी आली शेतामध्ये तर बकरी सगळं फाडून खाईन तुला. ए समजव याला, पाटलं तो पोर म्हणतात मला. याद राख. प्रियंका, कोबीची भाजी मामाला खूप आवडते बरं. हो, खूप आवडते मामाला. आई, बरं झालं तू सिद्धार्थ मामाला गावकऱ्यांच्या त्रासाबद्दल सांगितलं. ते मामा त्यांना समज घालतीलच ना. अगं, तुझा मामा दुसरा गावचा पोलीस पाटील आहे आणि खूप शिकलेला पण आहे. नाहीतरी मामा आपल्या प्रत्येक कामात धावून येतातच ना ग. हां, बरोबर आहे. अगं, अशीच मदत यज्ञपाल आणि राष्ट्रपालही करतात. माझ्या माहेरची सगळी नातेवाईक माझ्यावर लई प्रेम करतात. पण तुला सांगू का, तुझ्या बापाचे नातेवाईक आमच्याकडे डुंकूनही पाहत नाहीत. प्रियंका, मला माहेरची लई आठवण येते. देऊळगावला जायचं का आपण? नाही आई,
आपल्या दीक्षाभूमीला जायचं ठरलंय ना? अगं देऊळगावला नंतर केव्हा तरी जाऊया ना ग. हां चालेल चालेल. आई ग. आई, सुधीर दादा आलाय. सुधीर आई 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 आई. काय रे, इतक्या लवकर रानातून कसा आलास? अगं आई, आज काही तब्येत बरोबर नाहीये माझी. घरीच आराम करतो. आई, रोशन कुठे आहे? अरे तो तुझ्या बापाबरोबर गेलाय शेतात. आता याला कोणी सांगितलं शेतात जायला? अभ्यास करता येत नव्हता नीट त्याला घरी. मी जातो शेतात कामासाठी आणि त्याला पाठवतो घरी. नको नको दादा, तुझी तब्येत बरी नाहीये ना? आई आणि मी जाते शेतावर, तू घरी आराम कर. अगं आई, आज आपण जेवण पण तिथेच करूया. हो ठीक आहे. आई, तू एकटीच जा शेतात. भर दुपारी रानात न जाणं? नाही नाही, पोरं छेड काढतील. हो बरोबर आहे. तू एकटी जा शेतात, प्रियंकाला नको नेऊस. अरे दादा, तू माझी काळजी करू नकोस. मला छेडणाऱ्याला छाटायला मी समर्थ आहे. माझी लेक वाघीण आहे, वाघीण. एकेकाचा मुर्दाच पाडील. चल प्रियंका, जाऊ आपण शेताकडं. हो हो चल आई. काय झालं रोशन? अरे काय झालं? बाबा, अहो कुठवरती हा अन्याय सहन करायचा? आपल्याला या जुलमी प्रवृत्ती विरुद्ध लढलंच पाहिजे. अरे बेटा, गावात आपली फक्त 2-3च घर आहे आणि अख्खा गाव त्यांचा आहे. कुणाशी आणि कसा लढा देणार? कुठपर्यंत देणार? तुम्ही म्हणता ते ठीक आहे बाबा, मग का अन्याय सहन करायचा का? आणि तुम्हीच सांगत ना, डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे, अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा दोघेही गुन्हेगार असतात. बऱ्याचदा हे गावगुंड शेताच्या बाहेरून न जाता आपले उभे पीक पायाने तुडवत जातात. त्यांना धडा शिकवलाच गेला पाहिजे. उलट ते धमकी देतात, साल्या मारा, उद्ध्वस्त करून टाकीन. अरे बाबा, तू शिकून सवरून मोठा झालास की नोकरीला लागशील, मग कोण राहतं या गावात? आम्ही तुमच्या सोबतच येणार. आता इतके दिवस अन्याय सहन केला, आणखी थोडे दिवस सहन करू. पाण्यात राहून माशांशी वैर करून नाही चालत बाबा. आणि हे गाव कधी ना कधी सोडायचंच आहे. आणि नाहीतरी काय त्या गावात मातीचं घर. इथे कोण अहो राहणार? बाबा, हे सांगा ना, गावकऱ्यांनी तुम्हाला पक्क घर बांधूच नाही दिलं म्हणून. अरे आता मातीच्या घरात राहायचंच नाहीये. आता आम्ही रोशनच्या बंगल्यात राहू. हो, आणि आता बैलगाडी नको, मोटार गाडी पाहिजे. मोटार गाडीत जाऊ, फिरू आम्ही. अरे पण ही अजून आली कशी नाही भाकरी घेऊन? जेवायची वेळ झालेली आहे. तुला पण तर भूक लागली असेल ना? होय बाबा. बघ बरं, दिसते का कुठं? त्या आल्या. चल बसू तिकडे. अरे ही का भाकरी आणायची वेळ आहे का? आई, काय झालंय? काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. आणि अरे या प्रियंकाला का आणलं सोबत? बाबा, त्या सिद्धार्थ मामाला गावकऱ्यांनी खूप बेदम मारलं हो. बापरे, म्हणजे आपल्या घरातच मारलं की काय? तुम्हालाही मारलंय वाटतं? नाही नाही, गावामध्येच मारलं त्यांनी. पण बेदम मारलंय रे माझ्या भावाला त्या राक्षसांनी.
अक्षरशः मारून टाकण्याच्या बेताने त्यांनी लाठागाठांनी मारलं मामाला. सारं गाव पाहत होतं, पण कोणी त्यांना वाचवण्यासाठी धावून आलं नाही. हो, पण का मारलं त्यांनी मामाला? काही नाही, मी या गावकऱ्यांचा अन्याय छळ मामाला सांगितला. मामा त्या राक्षसांना समजावत होता की काय माहित नाही, पण त्या राक्षसांनी मारून मारून रक्तबंबाळ केलंय माझ्या भावाला. आम्ही तुमच्या भाकरी घेऊन येत होतो तेव्हा गावात हा प्रसंग घडला. अरे पण काय गरज होती सिद्धार्थला सांगायची? हं? आता अख्खं गाव डोळा ठेवील आपल्यावर. बाबा, आम्ही आंधळगावच्या पोलीस स्टेशनला जाऊन साक्षीही देऊन आलो. हे फार चांगलं केलं तुम्ही. गुंड प्रवृत्ती विरुद्ध लढलंच पाहिजे. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाहीये. अरे याची काय गरज होती? आणि अरे त्याला मारलं तर मारलं, पण तुमच्या सहभागाची काय गरज होती का तिथं? अरे, असं कसं म्हणता तुम्ही? आवश्यकता होती आणि आहे. आम्ही त्याच्या साक्षीसाठी कोर्टातही जाणार आहोत. बाबा, ज्या व्यक्तीने आमच्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जातीय प्रवृत्ती विरुद्ध लढला, त्याच्याविषयी तुमचे घाणेरडं मत. अरे बेटा, तसं नाहीये. तुम्ही मला समजून घ्या. अरे कुटुंब प्रमुख या नात्यानं नाही मी बाबा, यातून तुमचा भ्याडपणा सिद्ध होतो. तुम्ही घाबरता. आई व प्रियंका ताईने जे केलं त्याचे मी समर्थन करतो. आज त्यांनी जे केलं ती काळाची गरज आहे. ठीक आहे, मी घाबरतो हा तुमचा गैरसमज आहे. अरे कायदा जरी सत्याच्या बाजूने असला तरी पाशवी प्रवृत्तीला कायद्याच्या पळवाटात चांगल्या ठाऊक असतात आणि सत्ता त्यांच्याच हातात आहे ना. बरं ठीक आहे, आता चला आपण सगळे घरी जाऊ. सुधीर दादाची तब्येत पण बरी नाहीये. तो काळजी करत असेल गाई. हो, चला. काय होणार आहे कुणास ठाऊक. पुढारी, गावात मोर्चा आहे आज, तुम्हाला यायचंय. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. मागत रहा, मागत रहा. देणं ना देणं हा सरकारचा प्रश्न आहे, पण तुम्ही मात्र मागत राहा. आणि मागणं आमचं कर्तव्य. आमच्या पूर्वजांनीही मागितलंच आहे. आमचे वाड वडील मागता मागता तडफडून तडफडून मेले. आमच्या लाचारीनं आम्हाला फक्त मागणं शिकवलं. फक्त मागणं, फक्त मागणं. दान हे क्वचित मिळालं, पण लाठाकाठ्यांचा मार, पोलिसांच्या शिव्या या नेहमी आमच्या पदरात असतात. मागता मागता आमचा गौतम वाघमारे शहीद झाला. घाटकोपरच्या रमाई नगरातील झोपडपट्टीच्या मारानं आमच्या काळजात झालेलं पाणी अजूनही आटलेलं नाही. कधी मागणाऱ्यांची वस्ती जाळली जाते, तर कधी बंदुकीच्या गोळीनं त्यांना संपवलं जातं. पण तरीही आमची झोळी मात्र रिकामीच राहते. रिकामीच राहते. आणि याला कारणीभूत आम्ही, आमचे लाडके नेते आणि आमचा विखुरलेला बहुजन समाज. आमचे इतिहास रचणारे हात, स्वार्थाच्या बंधनानं बांधून टाकणारे नालायक धोकेबाज जोपर्यंत आमच्या सोबत आहेत तोपर्यंत हे असं मागावंच लागेल. मागावंच लागेल. बाबा, तुम्हीच सांगितलंय की आपल्या घरांच्या भिंतीवर लिहा, मला शासनकर्ती जमात बनवायची आहे. पण आमच्या घरांच्या भिंतींवर लिहिलेलं असतं, काँग्रेसलाच मते द्या, काँग्रेसलाच मते द्या. प्रत्येक निवडणुकीच्या काळात आमचे काही आदर्शवादी नेते वाघाचं सोंग घेऊन लांडग्याच्या चरणी लुडबुडतात. या बहुजन समाजाचे तुकडे तुकडे करतात. आणि आम्ही सुद्धा आमच्या अनमोल हक्काचं मत
50-100 रुपयात लाचारीच्या बाजारात विकतो. बाबासाहेब, आम्हाला मान्य आहे, आपण राजाच्या मताची किंमत आणि भिकाऱ्याच्या मताची किंमत समान ठेवली आहे. आमचं एक मत देशाचा राजा घडवू शकतं. आमचं एक मत म्हणजे आमच्या आया बहिणींची अब्रू आहे, इज्जत आहे. पण स्वार्थानं बरबटलेले आमचे नेते कोंबडीच्या तंगडीसाठी, दारूच्या बाटलीसाठी आमच्या समाजाची लक्तरे स्वार्थाच्या नशेत वेशीला टांगतात. आम्ही सुद्धा 50-100 रुपयाच्या लालसेनं निळा झेंडा विसरतो आणि आंबेडकरही विसरतो. बाबा, तुमचे आदेश, तुमची स्वप्न आम्ही 100 रुपयांसाठी अक्षरशः पायदळी तुडवतो आणि जीवनभर बोंबलत राहतो. हमारी मांगे पुरी करो, हमारी मांगे पुरी करो. बाबा, मला या समाजाची गुराढोरासारखी विकली जाणारी लाचार प्रवृत्ती संपवायची आहे. सत्तेच्या मुळापर्यंत मला बहुजन पोहोचवायचं आहे. सत्ता हे परिवर्तनाचं माध्यम आहे हे बहुजनांना पटवून द्यायचं आहे. पण माझं कोण ऐकेल बाबा? कारण मी तर वेडा झालोय. कार्यकर्ता होतो, आता वेडा ठरलोय. वेडा. स्वतःला बौद्ध म्हणून घेणाऱ्या काही नेत्यांनी आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी विचार स्वतःची खासगी मालमत्ता समजून ठेवली आहे. या देशातही अलीकडेच परिवर्तन झालंय. फुले, शाहू, आंबेडकर कोणी पेरला? या देशात निळी क्रांती कुठे आणि कशी झाली? या गोष्टींचा प्रामाणिक अभ्यास न करता निर्लज्जपणाने विचारतात, तो बौद्ध झाला का? त्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली का? असले फालतू प्रश्न विचारतात. अरे, इतरांना प्रश्न विचारण्याआधी आधी स्वतःला प्रश्न विचारा. आम्ही स्वतःला बौद्ध समजतो, पण विचारा स्वतःला की बाबासाहेबांच्या विचारांशी, त्यांच्या कार्याशी, त्यांच्या तत्वांशी आपण 100% प्रामाणिक आहोत का? अरे, इतिहास पहा. अत्यंत दानी असा हा बहुजन समाज पण आज मुठभर सत्ताधाऱ्यांसमोर हात पसरवतोय. आम्हाला दानी समाज निर्माण करायचा आहे, स्वाभिमान जागृत करायचा आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातला सम्राट अशोकांचा भारत निर्माण करायचा आहे. आम्ही आता गुराढोरांसारखे विकले जाणार नाही अशी प्रतिज्ञा करायची आहे. या देशात बहुजनांचं राज्य आणायचं आहे. या देशाचा राजा बहुजन घडवायचा आहे. बहुजन. बरं झालं त्या गजभिवला मारलं. आहे तर पोलीस वाटील, पण स्वतःला बाबासाहेब समजायचा. अरे, पुढारपण करायला इकडे मरतो साला. भोतमांगे परिवारासाठी जीव द्यायला तेवढा तो साला. मारले की साल्याला जीव जाईपर्यंत. अरे, ह्या महाराजांना उद्ध्वस्त करून गावाबाहेर हाकून द्या ना. अरे, त्या मारेकऱ्याला सुटून येऊ द्या, मग बघा त्या भोगमाईचे हाल. आई, तू तब्येतीची काळजी घे, उगाच चिंता करू नको ग. अगं, आपल्याला काही होणार नाही. अगं प्रियंका, अशी कशी काळजी करू नको? त्या सिद्धार्थच्या मारहाण प्रकरणातील सर्व आरोपी सुटून आलेत आज गावात. खूप काळजी वाटते ग. काय होणार देवच जाणो. यांना मी सांगितलं होतं आज शेतात जाऊ नका, तरी आज शेतात गेले. देवच जाणो आता काय होईल ते. आई, ते आपल्यावरही हमला करू शकतील. असे कसे काय हमला करतील? हुकुमशाही आहे का हमला करायला? म्हणे हमला करतील.
आई तू असं कर ना, तू राष्ट्रपाल भाऊला फोन करून सांग, काहीतरी मार्ग निघेलच ना. हो ग, माझ्या कसं लक्षात नाही आलं ते. मी असं करते, आताच राष्ट्रपालला फोन करून सांगते बघ. हे बघ, घाबरू नकोस. तू हे सारं पोलिसांना कळव. नाही नाही, त्याचा काही फायदा नाही होणार. अरे पोलीस पण त्यांचंच ऐकतात. आम्हाला मदत नाही करायची. मग तू वर्डीस परिवारासोबत निघून ये. अरे घर असं वाऱ्यावर सोडून कसं निघून येऊ वर्डीला? पीकही उभय शेतात. अरे मी विचार करते आणि मग कळवते. बरं. हां, ठेवू का फोन? बरं 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 बरं. हां. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व गट एकाच मंचकावर येणार. वा 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 एकाच मंचकावर सर्व गट एकाच मंचकावर. बाबासाहेब पहा बाबासाहेब, तुमची निष्ठावंत लेकरं 5व्यांदा एक होण्याचा अयशस्वी आणि हास्यास्पद प्रयोग करतायत. बाबासाहेब तुमच्या संकल्पनेतील भारतीय रिपब्लिकन पक्ष एक होता आणि एकच होता. स्वतःच्या इच्छेसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, केवळ हेक्कडपणामुळे स्वतःला समाजापेक्षा मोठं समजणाऱ्या, स्वतःसाठी, केवळ स्वतःसाठी जयभीम घालणाऱ्या हातांनीच रिपब्लिकन पक्षाच्या स्वार्थाच्या कुऱ्हाडीनं तुकडे तुकडे केले. बाबा, हे भीमसैनिकांचे सरदार जे कालपर्यंत अन्यायाविरुद्ध डरकाळ्या फोडत होते, तेच वाक आज वैऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताना पाहिले. स्वतःचं घर सोडून गांधीच्या घरात लुडबुडताना पाहिले. बाबा, तुमच्या आदेशांची पायमल्ली करताना पाहिले. तुमच्या आदेशाविरुद्ध वागताना पाहिले. जेव्हा 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 आपला स्वार्थ साधून घेताना यांचा अपमान झाला, यांची लाचारी, यांची मजबुरी समाजाच्या चव्हाट्यावर आली, तेव्हा यांना एकीकरणाचं शानपण सुचलं. तेव्हा बाबासाहेब, असे एकीकरणाचे प्रयोग आजवर अनेकदा घडले आणि काही तासातच त्यांनी एकीकरणाचा मुर्दा पाडला. रिपब्लिकन पक्षात आज असे शेकडो गट आहेत आणि रोज या गटातटांची संख्या वाढते. अरे बंद करा ही एकीकरणाची भाषा. आम्हाला खात्री झालीये की तुम्ही युतीच्या कुबड्यांशिवाय चालूच शकत नाही. हा बहुजन समाज तुमच्या खोट्या आश्वासनांना समजू शकणार नाही, इतका अज्ञानी आणि दूधखुळा राहिलेला नाहीये. आता आम्हाला तुमच्या एकीकरणाच्या नाटकाची गरज राहिलेली नाहीये. आम्ही सगळ्या बहुजन समाजानं तुम्हा सर्व भाऊंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही एकत्र नांदूच शकत नाही, राहूच शकत नाही याची खात्री पटली आम्हाला. आता आम्हाला नेते एकत्र करण्याची गरज नाहीये, तर तुमच्या घाणेरड्या नेतृत्वानं दिशाहीन झालेला, विखुरलेला बहुजन समाज एकत्र बांधण्याची गरज आहे. तुमच्या एकीकरणाचे जखमांचे व्रण या समाज मनावरून कधीही पुसले जाणार नाही.
हे समाजा, आजही बाबासाहेबांचा तो निळा झेंडा आकाशात त्याच उमेदीनं, त्याच प्रेरणेनं फडकतोय. बहुजन समाजाच्या एकीकरणाची वाट पाहतोय. लाचारीच्या मोटार गाड्या सोडून स्वाभिमानाच्या हत्तीवर स्वार व्हा. स्वार व्हा स्वाभिमानाच्या हत्तीवर. निळ्या झेंड्याखाली एक व्हा. निळ्या झेंड्याखाली एक व्हा. निळ्या झेंड्याखाली एक व्हा. हा बाबा, बाबा तुमच्या या लेकरांनी एकतेच्या खेळात समाजाची पार वाट लावली. बाबा, कालचे अज्ञानी शेंबडे आमच्या या पानसट पोरकट खेळाला पाहून वारंवार हसतात. आमच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी मीठ सोडण्याचं काम करतात. बाबा, बाबा तुमच्या या चुकलेल्या लेकरांना वाट दाखवण्यासाठी पुन्हा एकदा, पुन्हा फक्त एकदा तरी जन्माला या. बाबा, पुन्हा एकदा जन्माला या. पुन्हा एकदा जन्माला या. बाबा तुमच्या या चुकलेल्या लेकरांना वाट दाखवण्यासाठी पुन्हा एकदा, एकदा जन्माला या. बाबा, एकदा पुन्हा जन्माला या. पेटवा पेटवा रे, जात वैरी थे पेटवा रे. पेटवा 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 रे. निळी वस्ती आमची उभी जाळली आहे. जातीच्या बंदुकीन गोळी झाडली आहे. लुटली किती दाबुरू मुर्दे ही पडली आहे. बाभिमान एक वेळेस खैरदांजी घडली आहे. पेटवा 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 रे, सातवैरी थे पेटवा रे. पेटवा पेटवा रे. हा विखुरला बहुजन समाज, हा विखुरला बहुजन समाज. एक व्हा एक व्हा एक व्हा रे. पेटवा 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 रे. आमची निष्पाप कित्येक मेली. माय बहिणीची शस्त्राचा वार नको रे. शब्दाचा धाक पाहिजे. भीमाच्या पोटचा एक इमानी वाघ पाहिजे. मग गरज नाही आम्हाला लुटारू पुढाऱ्यांची. पण बहुजन तळागाळाचा नादाया एक पाहिजे. माय बहिणीची आबरू ही गेली. आमची निष्पाप कित्येक मेली. घडल्या ऐशा किती खैरलांजी. घडल्या ऐशा किती खैरलांजी. आठवा 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 रे. पेट
नग्न निलामी जात जाती आता कुत्रे छळाया लागले वाघाच्या छावणीला तरी निर्लज्ज नेते आमुचे आहे वैऱ्याच्या दावणीला जात जातीत भोगली गुलामी केली मानवता नग्न निलामी धम्मबुद्धाचा कल्याणकारी धम्मबुद्धाचा कल्याणकारी दाखवा 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 रे पेटवा 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 रे करी खंडते करदळली तिचे शस्त्र सत्तेचे परिवर्तनाचे करी खंडन अन्यायी खरला जी शिकवी आम्हा धडा रे देण्यास भीम टोला जा छातीवरी चढारे जातील तेव्हा आमच्या लाचारी अवकळा रे जाती तेव्हा आमच्या लाचारी अवकळा रे सत्तेची चावी घेण्या जा दिल्लीकडे पळा रे करी खंडते करदळली तिचे शस्त्र सत्तेचे परिवर्तनाचे हाच मंत्र दिला रे भीमाने हाच मंत्र दिला रे भीमाने गाजवा 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 रे पेटवा 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 रे पेटवा 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 रे जात वैरी थे पेटवा रे एक भा एक भा एक भारी एक भा एक भा एक भारी एक भा एक भा एक भारी नमस्कार. नुकतीच एक बातमी हाती आली आहे. संपूर्ण मानवजातीला काळिमा फासणारी घटना महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील खैररांजी या गावी घडली. भैयालाल भोतमांगे परिवारातील 4 सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. भैयालाल भोतमांगे यांची पत्नी सुरेखा व मुलगा सुधीर, रोशन व मुलगी प्रियंकाची हत्या करण्यात आली. ही हत्या अनैतिक संबंधातून करण्यात आली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस आरोपींच्या शोधात आहे. खैरलांजी महाराष्ट्रात खैरलांजी सारखे अनेक प्रकार घडलेत. दिवसाढवळ्या जातीपातीचं राजकारण करून आमच्या आया बहिणींची आबरू लुटली जाते. त्यांच्या इज्जतीचे थिंडवडे काढले जातात. त्यांच्या निर्दयी अमानवी हत्या केल्या जातात. आमची लहान लहान पोरं, आमची लेकरं, आमच्या माणसांना गुराढोरासारखं कापलं जातं. आणि आम्ही आमचा समाज आणि आमचे नेते त्या क्रूर नराधमांचं काहीही करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. याचं सर्वात महत्वाचं कारण
म्हणजे आमचा दिशाहीन विखुरलेला भरकटलेला बहुजन समाज, या समाजाला शेकडो गटातटांच्या बंधनात बांधणारे आमचे लाडके नेते. आमचे नेते जर वैऱ्यांच्या दावणीला बांधलेले असतील तर या बहुजन समाजाच्या सुरक्षेचं काय? आमच्या बेकीचा सावळा गोंधळ पाहून, आमची भावाभावातली भांडणं पाहून काही जातीयवादी प्रवृत्ती गैरफायदा घेत आहेत. खैरलांजी सारखे अमानवी कृत्य करत आहेत. बाबासाहेबांनी सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो, पण संघटित न होता आपापसात लढण्याचा बालिश प्रयत्न करीत आहोत, आपापसात संघर्ष करीत आहोत. आता यापुढे जर खैरलांजी सारखे अन्याय अत्याचार घडू द्यायचे नसतील तर आम्हाला बहुजन संघटित करावा लागेल. आणि आता मात्र जर हे संघटन कुणी तोडण्याचा प्रयत्न केला, त्याला फोडण्याचं कामही आपल्यालाच करावं लागेल. शाहू फुले आंबेडकर यांच्या डोळस विचारांनी अभ्यास करा. सकारात्मक दृष्टिकोनातून मंथन करा. मनातून राग, द्वेष, क्लेश, जातीभेद, पक्षभेद या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाका आणि परिवर्तनाच्या लाटेमध्ये सामील व्हा. जिथे आम्हाला फुले, शाहू, आंबेडकर भेटतील तो मार्ग स्वीकारा. जिथे आमचा बहुजन विकसित होईल तो मार्ग स्वीकारा. जो आम्हाला स्वाभिमानानं या देशाचा राजा बनविल तो मार्ग स्वीकारा. तुमच्या समोर आज पर्याय आहे. तुम्ही जर खरे आंबेडकरी अनुयायी असाल, भीमरावाचं रक्त असाल, प्रामाणिक निळ्या क्रांतीच्या सैनिक असाल तर मार्ग आहे, तर मार्ग आहे. अन्यथा खैरलांजी सारखे प्रकार घडलेत आणि घडत राहतील. जय भीम. जातीयतेची ज्वाला विषारी घडवून गेली कथा. हो दादा, घडवून गेली कथा. रडावे कुणाला, सांगू कुणाला, कोणती पाहू चिता. हो दादा, कोणती पाहू चिता. सखे तू काग झोपली, रुसली कैसे लेकर आपुली. मानवता ही क्रूर कोपली, सहचारिणी गेली चिमुकली. जगू कसा मी तुमच्या विना रे, कोण
माझ्या ही जखमांची व्यथा रडावे कुणाला सांगू कुणाला कोणती पाहू चिता हो दादा कोणती पाहू चिता जातीयतेची ज्वाला विषारी घडवून गेली कथा हो दादा घडवून गेली कथा सुखी तू कसा म्हणू मी दुर्दैवी हा पिता रडावे कुणाला सांगू कुणाला कोणती पाहू चिता हो दादा कोणती पाहू चिता जातीयतेची ज्वाला विषारी घडवून गेली कथा हो